कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोषदादा काळे यांच्या माध्यमातून जे काही या कोपरगाव शहरामध्ये रस्त्याचे कामं झालेले आहे, परंतु गटरीच्या नावाखाली ते रस्ते पुन्हा फोडण्याचं काम चालू आहे। संपूर्ण शहरामध्ये बघा, जिथं मनात येईल तिथं रस्ते खोदण्याचं काम चालू आहे। हेच रस्ते जर पावसाळ्याच्या नंतर खोदले असते तर नागरिकांचे हाल झाले नसते। आज खऱ्या अर्थानं पाऊस नाही, त्यामुळे आज काही वाटत नाही, परंतु माझ्या प्रभागामध्ये जाऊन बघा, प्रभाग क्रमांक 11 मध्ये छोट्या मुलांची कन्या शाळा आहे। नागरिकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे, परंतु नगरपालिकेचं जे नियोजन आहे, नगराध्यक्ष जे वारंवार सांगतात की आमचे जे कार्यकर्ते ग्राउंड लेवलला काम करतात आणि आमचं नियोजन एकदम चांगलं आहे। त्यांचं जर नियोजन चांगलं असतं तर कोपरगाव शहरवासियांना हा जो आत्ता त्रास चालू आहे रस्त्याचा, तो त्रास भोगावा लागला नसता। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, हे प्रत्येक टायमाला जिथं जिथं चुकीचं काम होईल तिथं तिथं त्या चुकीच्या कामाला वाचा फोडण्याचं काम करतात। परंतु नगराध्यक्ष नेहमी, तुम्ही प्रत्येक त्यांच्या व्हिडिओ क्लिप बघा, ते स्क्रिप्टेड आहे। मुळात यांच्याच डोक्यामध्ये जी स्क्रिप्ट भरलेली आहे त्याच्यामुळं यांना प्रत्येकाकडे ती स्क्रिप्ट दिसते, म्हणून एक तास तोंडाला फेस येईपर्यंत ती स्क्रिप्ट वाचून बोलतात। म्हणून यांना प्रत्येक माणूस तळमळीने बोलतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सर्वसाधारण कार्यकर्ता जरी असला तरी तो अतिशय तळमळीने बोलत असतो, कारण यांचं नियोजन शून्य आहे, यांच्याकडे नियोजनाचा अभाव आहे। यांना जी तिकडून स्क्रिप्ट येईल त्या स्क्रिप्टवरच जे बोलत असतात। यांचे 100 दिवस अतिशय फेल आहे। म्हणून नगराध्यक्षांनी स्क्रिप्टवर न बोलता स्वतः प्रतिकृती करावी आणि जनतेला एक दिलासा द्यावा, कारण जनतेला कुठलाच दिलासा नाही। आज तुम्ही नगरपालिकेत जा, कोणी कोणाचा ताळमेळच नाही। म्हणून अशा या नगराध्यक्षाला काय म्हणावं आणि काय बोलावं हे मला सुचत नाही आता।